नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तहसीलदार कार्यालयात गुरुवारी संजय गांधी निराधार अनुदान योजनेची विशेष बैठक सामाजिक बांधिलकी आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेचं जिवंत उदाहरण ठरली. नायब तहसीलदार किल्लेदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत चंदगड तालुक्यातील 323 लाभार्थ्यांच्या अर्जावर सखोल चर्चा करून सर्वच्या सर्व अर्जांना एकमतानं मंजुरी दिली. एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येनं प्रकरणं मार्गी लागल्यानं तालुक्यातील गरजू, अपंग व निराधार लाभार्थ्यांमध्ये समाधान आणि आनंदाचं वातावरण पसरलंय. सामाजिक कार्यकर्ते तथा संजय गांधी निराधार अनुदान समितीचे अध्यक्ष लक्ष्मणराव गावडे यांच्या पुढाकारामुळे या सर्व अर्जांना मंजुरी देण्यात आली. अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच बैठकीत त्यांनी 100% निकालाची परंपरा कायम ठेवत सामाजिक जाणीवेचा ठसा उमटवला. पहिल्याच बैठकीत 314 पैकी 314 अर्ज मंजूर करून प्रशासन आणि जनतेत विश्वास निर्माण केला होता. आता दुसऱ्या बैठकीत 323 पैकी 323 अर्जांना मंजुरी देत चंदगड तालुक्याच्या सामाजिक प्रशासनात एक नवा अध्याय लिहिलाय. सलग 2 सभांमध्ये 100% निर्णयाची अभूतपूर्व कामगिरी असल्यानं त्यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होतं. यावेळी लक्ष्मणराव गावडे म्हणाले, चंदगड तालुक्यातील कोणताही निराधार, अपंग किंवा गरजू व्यक्ती शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये, हीच आमची भूमिका आहे. प्रत्येक अर्जाची कायदेशीर आणि सामाजिक दृष्टिकोनातून काटेकोर पडताळणी करून तातडीने निर्णय घेतला जातोय. भविष्यातही तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. या महत्वपूर्ण बैठकीला समिती सदस्य ज्योतिबा गोरल, महादेव सांबरेकर, वैजनाथ हुसेनकर, भरमू पाटील आणि लक्ष्मी उर्फ भारती संजय जाधव यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांच्या सहकार्यामुळे अर्ज छाननीची प्रक्रिया वेगवान, पारदर्शक आणि परिणामकारक ठरली. नायब तहसीलदार किल्लेदार यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी प्रकरणाची तपासणी अत्यंत कार्यक्षमतेने पूर्ण केली. प्रशासन आणि सामाजिक नेतृत्व यांच्या समन्वयातून इतक्या मोठ्या संख्येनं प्रलंबित प्रकरणांना न्याय मिळाल्यानं लोकाभिमुख प्रशासन ही संकल्पना प्रत्यक्षात साकार झाल्याची भावना नागरिकांच्यातून व्यक्त होते. एकाच दिवशी 323 गरजू कुटुंबांना दिलासा देणारा हा निर्णय चंदगड तालुक्यातील सामाजिक प्रशासनासाठी दिशादर्शक ठरतोय. संजय गांधी निराधार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचं हे उत्तम उदाहरण मानलं जात आहे.